नमस्कार, मी अरुणाच किचनमध्ये आपलं खूप 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 मनपूर्वक स्वागत. आज करूया आपण कवळ्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ आपण. हे कवळं आहे, साधारणतः 1.5 पाव आहे. हे कांदा फोडणी करता आणि आंबट चुका. आता या कवळ्याला कोणी कोणी गंगाफळ म्हणतं, कोणी कोणी काशीफळ म्हणतं. आमच्याकडे कवळंच म्हणतात. आणि फोडणी करता लागणार साहित्य लसण, अद्रक, सांबार आणि जिरं. हे आपण आता मिक्सरला वाटून घेऊ. आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. तोपर्यंत आपलं कढईमध्ये तेल गरम होते. आता आपण भाजी फोडणी देऊया. पहिले आपण मोहरी तळतळायला लागली, कांदा टाकून घेऊ. आता आपण ही भाजी आहे ना, ही पूर्ण हिरव्या मिरच्यांची करतोय. त्यामुळे फक्त आपल्याला हळद आणि मोहरीच लागणार आहे फोडणी करता. कढीपत्ता टाकू. कढीपत्ता दाखवायचा विसरले होते मी. आता हा आंबट चुका आहे, हा टाकून घेऊ. आंबट चुक्याशिवाय ही भाजी चांगली नाही होत. कवळं टाकून देऊ आपण. मीठ टाकून घेऊ. साधारणतः 1 चमचा. चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आता मी नाही याची पाट काढून घेतलेली आहे. जे हिरवं असतं पाठीमागे ते आपण काढून घेतलेलं आहे, कारण ते शिजत नाही मग लवकर. आणि शिजलं तरी मग खायला असं थोडंसं कचकच लागतं. पाच 10 मिनिट होऊ देऊ आपण. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते सोडून देऊ थोडं. आणि ही भाजी आता 10 मिनिट होऊ देऊ. आपली आता कवळ्याची भाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता. छान लग्नात करता तशीच झालेली आहे. आपली कवळ्याची भाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता. छान लग्नात करतात तशीच झालेली आहे. मस्त अशी झणझणीत हिरव्या मिरचीची. याच्यावर लिंबू घेऊन पोळीसोबत वरण छान लागतं. तुम्ही बघा, तुम्ही करून बघा. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.